एक गोष्ट माहितीये का तुम्हाला, स्मार्ट दिसणं आणि स्मार्ट असणं यामध्ये खूप फरक असतो. हे तुम्हाला मी आज याच्यासाठी सांगतोय की गेल्या 2025 वर्षामध्ये, या पूर्ण वर्षामध्ये जानेवारी 2025 ते डिसेंबर 2025 मध्ये गोल्ड आणि सिल्वरनी आपल्याला किती पर्सेंट रिटर्न दिले तुम्हाला माहिती आहे? सिग्निफिकंट रिटर्न्स आपल्याला दिलेत. गोल्डनी साधारण समजा 1,00,000 रुपये तुम्ही गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करत असाल तर 1,00,000 रुपयांचे वर्ष अखेरपर्यंत 1,68,000 रुपयांपर्यंत वाढलेले आहेत. आणि चांदीमध्ये जर तुम्ही 1,00,000 रुपये इन्व्हेस्ट केले असते तर त्या 1,00,000चे 2,13,000 रुपयांपर्यंत झाले असते. तर कूल स्मार्ट दिसणं सोडा, आपल्या आई वडिलांचं आहे का, आपल्या आजी आजोबांचं आहे का, आणि गोल्ड आणि सिल्वर मध्येच इन्व्हेस्टमेंट करा. याचाच अर्थ आपल्या लाडक्या धातूनं, आपल्या येलो मेटलनं, गोल्डनं 2025 मध्ये 68% रिटर्न्स दिलेत आणि चांदीनं जवळपास 113% रिटर्न्स दिलेत. 2025 मध्ये तुम्ही कोणत्या इन्व्हेस्टमेंट ऍसेटमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ते कॉमेंट्स मध्ये मला सांगायला विसरू नका. आणि गोल्ड आणि सिल्वर बद्दल आणखी क्लॅरिटी जर तुम्हाला हवी असेल तर हे चॅनल फॉलो करायला विसरू नका.